तर नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। एका कोटाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती, तिथूनच जवळ असलेल्या पिंपलास कोटाला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपलास कोट पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता मी पिंपलास कोटाच्या खालच्या गावामध्ये आहे। 10 ते 15 मिनिटं लागतात एका टेकडीवरती हा पिंपलास कोट आहे। तर चला जाऊ आता पिंपलास कोटावरती। मंडळी, या रस्त्याने आता आपण आलो आणि या रस्त्याने आल्याच्या नंतरला इथं समोर तुम्हाला एक असं उंच असं दिसत असेल, ही चिमणी आहे जी कंपन्यामध्ये जी कापड गिरणी होती त्याच्या बाहेर कशा चिमण्या असायच्या त्या प्रकारे ही चिमणी आहे ज्याच्यातून धूर फेकला जायचा। आणि इथंच पुढे आल्याच्या नंतरला इंग्रजांच्या वखारी ह्या भागामध्ये भरपूर होत्या, तर त्याचे काहीसे अवशेष आपल्याला इकडे दिसत आहेत। आणि ह्या साईडला आता तुम्ही बघितले की ती चिमणी होती आणि इंग्रजांच्या वखारीचे काही अवशेष म्हणजे त्यांचे जे काही होत असेल ते 100-150 वर्षापूर्वीचं हे इथे तुम्हाला दिसत आहे, हे आपल्याला इकडे दिसत आहे। पिंपलासला जाताना मित्रांनो हे दिसत आहे आणि हे बघा ह्या प्रकारे असं काहीतरी आहे आणि वरती असं काहीतरी लोखंडाचं एक मोठासा असा डब्यासारखं काहीतरी दिसतंय आणि ही अशी ही वास्तू। मंडळी, गावातला मुलगा भेटला आहे बारका, तर तो आता आपल्याला किल्ल्याकडे घेऊन चालला आहे, कारण मॅपवरती खालपर्यंत दाखवलं। तर आता बारका पोरगा आपल्याला घेऊन चालला आहे किल्ल्यापर्यंत। पुढे गेल्यानंतर तर आपण नाव वगैरे सर्व विचारूया आणि त्याचे तो आता बघू आपल्याला कुठल्या गल्लीतून घेऊन जातो ते। तर चला। तर समोरच तुम्हाला कोट्याची भिंत दिसत असेल या साईडला। तर चला आता जवळ जाऊ आणि हा कोट कशा प्रकारे येतो पाहूया, चला।
असा हा आपण पाहतोय तो पिंपलास कोट आहे. फक्त चिकट माती आणि आबोहर दगडांची रचना करून हा एक कोट उभा केलेला आहे. आणि कोटाचा उपयोग ह्याच्यासाठी केला जायचा की आजूबाजूच्या प्रदेशावरती नजर ठेवणे आणि कोटावरून रसद पुरवणे, जसे की दारू गोळा, तोफा वगैरे अजून काही वस्तू लागत असतील तर या कोटावरून जिकडे लागत असेल तिकडे पाठवणे. समोरच उल्हासची खाडी आहे, या खाडीवरती ह्या कोटाचा उपयोग खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. तर नमस्कार मंडळी, ही पिंपलास कोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.